2024चं महाराष्ट्रातलं एक खून प्रकरण आहे. 30 तारखेला खून झाला, 31 तारखेला FIR झाली, 1 तारखेला आरोपीला अटक झाली, 6 तारखेपर्यंत रिमांड होती, त्याच्यानंतर 7 तारखेपर्यंत ती एक्सटेंड झाली. पोलिसांनी वेळेत तपास करून चार्जशीट दाखल केली. आरोपीने मान्य सत्र न्यायालयासमोर रेग्युलर बेल ॲप्लिकेशन ठेवलं आणि ते पेंडिंग असतानाच मान्य उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली अगेन्स्ट द इल्लिगल अरेस्ट. बेकायदेशीर अटक आहे, मुक्त करा. अटक करताना पोलिसांनी पंच बोलवले होते, अटकेसंदर्भात इन्फॉर्म केलं होतं, मेडिकल एक्झामिनेशन केलं होतं, रिमांड रिपोर्टवर सह्या घेतल्या होत्या, रिमांड रिपोर्टची कॉपी दिली होती, अरेस्ट फॉर्म भरला होता, अरेस्ट फॉर्मवर सह्या घेतल्या होत्या, फोटो चिटकवलं होतं, सगळं केलं होतं. DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल केसच्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो केल्या होत्या. रिट पिटिशनच्या हिअरिंगच्या वेळेस API जे तपासी अधिकारी होते त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि सांगितलं की आम्ही पूर्ण कंप्लायन्स केलेलं आहे सेक्शन 50 CRPCचं. मान्य उच्च न्यायालयाने आरोपीची इल्लिगल अरेस्ट असल्या कारणाने त्याच्या जे रिमांड झाल्या होत्या त्या रिमांड या नल अँड व्हॉइड डिक्लेअर केल्या आणि सत्र न्यायालयाला सांगितलं की योग्य त्या बेल बॉन्डवर आरोपीची सुटका करा.